धुळे जिल्हा कारागृहात आत्महत्या करणाऱ्या युवतीच्या कुटुंबियांनी दिले घटनेची चौकशी संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी प्रकाश पाटील, आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारीसह जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा कारागृहात आत्महत्या केलेल्या युवतीच्या कुटुंबियांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केलेली असून त्या संदर्भात आज बैरागी कुटुंबियांनी जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना वरील विषयासंदर्भात निवेदन सादर केले। शिवाय या प्रकरणातली सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील बैरागी कुटुंबियांनी केलेली असून आज निवेदन देण्यासाठी बैरागी कुटुंबियांसोबत समाजबांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझ्या बहिणीची मुलगी होती चंद्रबा बैरागी म्हणून, तिची आत्महत्या म्हणून असं दाखवलं गेलं आहे, पण तिची आत्महत्या नाही आहे। तिच्यासोबत वाईट कृत्य घडलेलं आहे, कारण आम्ही स्वतः बॉडीला चेक केलं आणि तिचे व्हिडिओ आणि फोटो पण रेकॉर्ड केले आहे। तिला पट्ट्यापट्ट्याने मारलेलं आहे जोरामध्ये, आणि ती महिला नाही, ती स्टुडंट आहे। सिंटेल कॉलेजची BCA मध्ये सेकंड इयरला ती आता शिकत होती आणि तिला चुकीच्या ह्याच्यात फसवलं गेलं आहे। पण पोलिसांनी तिला कालच्या काल, आणि जे तिच्यासोबत अजून 4 मुलं होते त्यांना कालच्या काल जामीन करून सोडलं गेलं का? जर मुलीने सुसाईड केलं म्हणून तिला का सोडलं, त्यांना का सोडलं गेलं? तिला पण थांबवायला पाहिजे होतं ना, की जोपर्यंत कारवाई होत नाही। 11 वाजता मुलगी सुसाईड करते, घरी 1 वाजता माहिती पडतंय सुसाईड दाखवल्या जाते। त्याच्यामध्ये सुसाईड तिने केलेलं नाहीये, कारण आम्ही स्वतः बॉडी चेक केली आहे। ते फोटो आणि व्हिडिओ लवकरात लवकर मागवण्यात यावे आणि ते व्हायरल करण्यात यावे, जेणेकरून आम्हाला पब्लिकचा सपोर्ट भेटेल। याच्यामध्ये त्यांनी पण तिच्यावर अत्याचार केलाय, त्याच्यात एक महिला फरार आहे, तिला पण बोलवण्यात यावा। जो फिर्यादी होता तिच्या विरोधात गुन्हा दाखल, त्याला पण बोलवण्यात यावा। आणि ज्या पोलिसांनी तिच्यावर मारहाण केलेली, तिच्यावर अत्याचार केले, तिला टॉर्चर केलाय, त्यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे। संदर्भात आम्ही धुळे जिल्हा अधिकारी इथे निवेदन केलेले आहे। आमचे सगळं फॅमिली इथं आलेली आहे न्याय मागण्यासाठी। सकाळपासून आम्ही तिच्या मागे फिरत आहे।